22 बॉल 27 धावा. जे अंतर आहे बॉल आणि धावांचं ते अंतर मात्र आता वाढवावं लागेल इसांबे टीमला. पुन्हा एकदा हा प्रकार बॉल यावेळेस मात्र बाउन्स घेतलाय. पंचांनी मात्र या ठिकाणी निर्णय दिलाय वाईट बॉल. अवांतरची धाव. फिल्डिंग टीम अगदी पंचांकडे अपील करते बॅटेज लागली आहे का, परंतु पंचांनी मात्र इथे वाईट डिक्लेअर केलाय. अवांतर धाव या ठिकाणी वाढली जाईल. अवांतरच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलाय ते 3 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 धावा धावफलकावरती. सलामीची जोडी आपण पाहतोय. स्ट्राईक वरती युवराज कडू, नॉन स्ट्राईक एंड वरती रोशन पवार, दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅक वरती राम पवार हा गोलंदाज आपण पाहतोय. युवराज कडूसाठी पारितोषिक आहे. रमेश भांडिलकर यांच्याकडून षटकार हॅट्रिकला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. फुलालेंचा बॉल यावेळेस मात्र उडवलाय. हाय अँड हँडसम बॉल जातोय सीमा रेषेच्या बाहेर. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून स्टँड अँड डिलेवर बॉल आउट ऑफ द बाउंड्री लाईन. हा बिग हिट माहिती षटकार. लेंथ मध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न बॉलरचा होता, परंतु हा बॉल स्लॉट मध्ये होता. त्याला प्लॉट मध्ये पाठवलाय. खडे खडे षटकार मारला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती. पुन्हा एकदा ऑन साइडला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आणखी एक बॅक टू बॅक आलेला हा दुसरा षटकार. थँक्यू सो मच डीजे. आणि 2 बॉल मध्ये मात्र हवा काढली या मॅचची. युवराज कडू षटकार हॅट्रिक. लगातारचे 3 षटकार येतील का? षटकार हॅट्रिक साठी पारितोषिकांची देखील या ठिकाणी खैरात केली गेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. बॉल हवेमध्ये. एलिव्हेशन कमी आहे का? परंतु नाहीये. लगातार 3 बॉल वरती आलेत. 3 मायटी हिट. युवराज कडूच्या बॅट मधून आले 3 षटकार. आणि आयवा कॅच. आता कॅमेरामॅन वरती देखील थोडा प्रेशर आहे. आयवा कॅच देखील त्यांना गॅदर करायची आहे. ही कॅच झाली का? आणि आयवा कॅच देखील या ठिकाणी घेतली आहे. आणि षटकार हॅट्रिक साठी देखील या ठिकाणी पारितोषिक आहेत. आयवा कॅच पकडली आहे आणि मॅच झाल्यानंतर हे पारितोषिक आपण देणार आहोत. सूरज मोरे यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी देखील मला वाटतं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. ते पारितोषिक देखील दिले जाईल. परंतु इथे मॅचची मात्र पूर्णपणे हवा काढली आहे आणि प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारलं. प्रेक्षकांची मनं जिंकली ती युवराज कडूने. जबरदस्त बॅटिंग. पहिल्याच सलामीच्या गोलंदाजावरती आक्रमण करण्याचं काम त्याने केलंय. आणि मॅच होती लो स्कोरिंगची. 29 धावसंख्येची गरज होती आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 22. आता 18 बॉल आणि 7 रनची गरज आहे. सम्राट यावेळेस मात्र हलक्या हाताने सन्मान दिलाय बॉलला. धावचीची संधी आणि इथे धावची डायरेक्ट हिट केलाय. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. रोशनने पहिल्या बॉलला मात्र हलक्या हाताने सन्मान दिला. एक चोरटी धाव घेण्याच्या नादात मात्र फलंदाज बाद झाला. मनोजजी येवले साहेब यांच्याकडून आयवा कॅच साठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि खऱ्या अर्थाने
आयोजकांसाठी आणि शिवतेज क्रीडा मंडळासाठी आपण पाहतोय सन्माननीय दीपकदादा पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपन्न झाल्यावर मात्र रॉयल रिसॉर्ट मध्ये मेजवानी असेल ती या शिवतेज क्रीडा मंडळासाठी. तेजस मोरे नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती. गोलंदाजी मात्र अगदी वेगवान करतोय गोलंदाज तुषार देवगरे हा गोलंदाज आपण पाहतोय. 22 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आला. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रमुख अतिथी सन्माननीय राजेंद्रजी सरोज साहेब, त्याचबरोबर वीरेंद्रजी सरोज साहेब दोन्ही मान्यवर मात्र या स्पर्धेमधून प्रस्थान करतायत, निरोप घेतायत. परंतु आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. यावेळेस मात्र हलक्या हाताने स्टेअर केलाय, समोर उडवलाय बॉल लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध. फिल्डर त्या ठिकाणी आला, जजमेंट त्याचं चांगलं होतं परंतु कलेक्शन मात्र शेवटच्या क्षणी चुकलं. झेल सुटलाय, धावा या बॉल वरती धाव आली. एकेरी धावेच्या मदतीने थोडासा बदल आपण पाहतोय. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. सलामीला आलेला युवराज बाद झाला. 21 धावसंख्येचं एक बहुमूल्य योगदान त्याने दिलं. आणि त्यानंतर आपण पाहतोय तेजस तिसऱ्या क्रमांकावरती आलेला आणि त्याचबरोबर रोशन पवारची जोडी मैदानामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टेअर केलाय. फक्त 5-6 धावसंख्येची मला वाटतं गरज आहे आणि जी सिच्युएशन आहे त्याला अनुसरून मात्र बॅटिंग केली जाते. 24 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्यात. 29 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. 5 धावसंख्येची मला वाटतं गरज आहे 13 बॉल मध्ये. तुषारचा पुढचा बॉल यावेळेस मात्र बीट केलाय फलंदाजाला आणि हा बॉल आलाय निर्धाव. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. धावफलकावरती आपण पाहतो 24 धावा लागल्यात. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 5 धावसंख्येची गरज आहे. आणि सागरजी मोरे यांचे या ठिकाणी सागर ठाकूर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया आपण. हॅलो. आणि नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर. पहिल्या मॅच मध्ये कोयना टीमने बाजी मारली आणि या कोयना टीम विरोधात आता कोणती टीम खेळेल त्यासाठी चालू असलेली लढाई आपण पाहतोय. सालोक विरोधामध्ये इसांबे. तर कोयना टीम आपण आपला कॅप्टन या ठिकाणी उपस्थित करायचा आहे. कोयना टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. समर्थ देवगरे हा गोलंदाज मात्र या ठिकाणी वापरला जातोय. 5 धावा डिफेंड करायचे आहेत 12 बॉल मध्ये. स्ट्राईक वरती खेळाडू तेजस मोरे, नॉन स्ट्राईक एंड वरती सलामीला आलेला रोशन पवार. 5 धावसंख्येची गरज आहे. पहिला बॉल निर्धाव येतोय. डॉट बॉलने या ठिकाणी ओव्हरची सुरुवात होतीये. लो स्कोरिंगची मॅच आहे. फक्त 5 धावसंख्येची गरज आहे. तसा विचार केला तर औपचारिकता बाकी आहे परंतु तरी देखील शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढणार आणि मॅच कशी जिंकता येईल, कशी हारलेली मॅच पुन्हा एकदा आमच्या बाजूने झुकेल याचा प्रयत्न मात्र आपण करूयात. अशा अनुषंगाने आपण पाहतोय आज इसांबे टीमचे गोलंदाज उतरलेत. हा ट्रॅकर बॉल होता. पुन्हा एकदा या बॉल वरती देखील बीट केलंय बॅट्समनला. लगातार 2 चेंडू निर्धाव आलेत. 5 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शांतमय वातावरण. संपूर्ण प्रेक्षकांचा आपण विचार केला तर सर्व शांत उभे आहेत. त्यांना माहिती आहे सालोक टीमच्या खेळाडूंनी, खऱ्या अर्थाने खेळाडूंना नव्हे तर युवराज कडूने मात्र ही मॅच एकेकी झुकवली आहे. परंतु तरी देखील इसांबे टीमचे गोलंदाज प्रयत्न करत होते परंतु त्यावरती केलेला प्रहार आणि विजयी फटका येतोय तो फलंदाज तेजस मोरेच्या बॅटमधून. कॅप्टन लगेच या. कोयना टीमच्या कॅप्टन लगेच यायचं या ठिकाणी आणि साळोखचा कॅप्टन लगेच आपण टॉस करण्यासाठी या.
त्याचबरोबर युवराज कडू ठरला या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी देखील यायचे. युवराज 21 धावसंख्येची बहारदार खेळी आणि पहिली मला वाटतं या स्पर्धेतील षटकार हॅट्रिक ज्याच्या बॅट मधून आली आहे. युवराज आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचंय. आणि त्याचबरोबर मनोजजी येवले साहेबांकडून या ठिकाणी षटकार हॅट्रिक साठी टॉस केलं जाईल. साळोखचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. मी आदरणीय दीपक पाटील साहेबांना विनंती करतोय की टॉस करण्यासाठी आपण या. टॉस बॉक्स मध्ये आपण या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील दीपक पाटील साहेबांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. साळोख टीमचा कॅप्टन आणि कोयना टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. पहिल्यांदा आपण टॉस करणार आहोत. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. पहिल्यांदा टॉस करणार आहोत रोशन. आपण टॉस आपण पहिल्यांदा करणार आहोत आणि आयवा कॅचचं देखील पारितोषिक आहे. आयवा कॅचचं पारितोषिक आहे 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आयवा कॅच साठी. ते देखील देण्यात येईल. नाही पकडली. समोरची गर्दी कमी करा. समोरून सगळ्यांनी बाजूला व्हा. मनोजजी येवले आणि सागर मोरे यांच्याकडून 500 रुपये षटकार हॅट्रिक साठी खेळाडूला आलेले आहेत. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. युवराज कडू याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दीपक शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. ज्याच्या बॅटमधून आपण पहिली षटकारांची हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पाहिली आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे त्या खेळाडूला. त्याच्या वतीनं हे पारितोषिक घेण्यात येते. दीपक दादांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात येते. आयवा कॅचचे 1000 रुपये. सचिन पार्टे ठरलाय आयवा कॅचचा मानकरी. त्याला सचिन पार्टे आपण आपला आयवा कॅचचा 1000 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. प्रेक्षकांसाठी आयवा कॅच आहे 1000 रुपयाचं पारितोषिक. बक्षिसे घ्यायला स्टेजवर यायला आयवा 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 कॅच व्हायला. आयवा कॅच साठी पारितोषिक आहे. सचिनला हे पारितोषिक दिलं जाते. कोयना टीमनं टॉस जिंकलाय. लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय. कोयना टीम आपणाला कॉल आहे शेवटचा की लगेच आपण मैदानामध्ये दाखल व्हा. आणि थोड्याच वेळामध्ये लकी ड्रॉचे कुपन या ठिकाणी सोडत केली जाईल. लकी ड्रॉची नावं आमचे स्वयंसेवक त्या ठिकाणी घेतील. कोयना टीम शेवटचा कॉल आहे. कोयना टीम शेवटचा कॉल आहे. लगेच मैदानामध्ये उतरा. उतरा लगेच मैदानामध्ये.
₹1000 मात्र या ठिकाणी दिले जात आहेत. सचिन पार्टे. हॅलो. सचिन पार्टे या प्रेक्षकाने झेल टिपलाय आणि त्याला आयवा कॅचच्या ₹1000 पारितोषिक मात्र या ठिकाणी दिलं जात आहे. तीन ओव्हरची मॅच आहे. दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कोयना आणि त्यांच्या विरोधामध्ये साळोख संघ अशी लढत आपण पाहतोय. कोयना संघानं पहिल्या मॅच मध्ये पाली बी संघाला हरवलं, इसांबे संघाला हरवलं साळोख संघानं दुसऱ्या मॅच मध्ये, आणि दुसऱ्या फेरीची पहिली लढत आपण पाहतोय. या मॅच मध्ये जिंकणारा संघ उद्याच्या रात्रीमध्ये भिलवले संघाच्या विरोधामध्ये पहिली मॅच खेळताना आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल आणि 6 वाजता उद्या तो सामना सुरू होईल. कोयना संघानं टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं साळोख संघाला. हॅलो. आणि आपण पाहतोय आमचे या पालीगावचे रोहित बडेकर याने स्वतःचं स्टार्टअप या ठिकाणी चालू केलंय, चित्रशाळा स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड. आणि ग्राफिक डिझाईन असेल, व्हिडिओ एडिटिंग, त्याचबरोबर सोशल मीडिया मॅनेजमेंट, वेब डेव्हलपमेंट, प्रिंटिंग सोल्युशन, एव्ही सपोर्ट, म्हणजे डिजिटल मार्केटिंगमध्ये जे काही तुम्हाला करायचं आहे, मार्केटिंग असेल, तुमची व्हिडिओ एडिटिंग असेल, तर तुम्ही रोहित बडेकर यांच्याशी संपर्क करा. आणि खऱ्या अर्थाने या परिसरातील बरेचसे उगवते सितारे ज्यांनी आपलं स्वतःचं स्टार्टअप डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून ज्यांनी उभं केलंय आणि खऱ्या अर्थाने इतर सर्व तरुणांना प्रेरणा देण्याचं काम केलंय, त्यांना शुभेच्छा असतील. आणि आपण असेच पुढे जा, या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपल्याला खूप खूप शुभेच्छा. मुंबई युवराज कडू आणि रोशन पवार ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. युवराज स्ट्राइक वरती उभा आहे, रोशन पवार नॉन स्ट्राइक एंड वरती उभा आहे आणि कुणाल पहिलं षटक घेऊन आलाय. दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना आहे. समोर टाकलेला बॉल टॅप करत असताना बॅक टू द बॉलर फॉलो थ्रू मध्ये फील्ड केला. पहिल्या बॉलवरती डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. 18 बॉलचा हा सामना आहे. 3 ओव्हरची मॅच आहे आणि दुसऱ्या फेरीमध्ये ही पहिली मॅच आपल्याला पाहतोय. जिंकणारा संघ उद्या पहिली मॅच खेळेल भिलवले संघाच्या विरोधामध्ये आणि यानंतर दुसऱ्या लॉटला सुरुवात होईल. खोलवर टप्प्याचा बॉल युवराज कडून खोदून काढलाय. या स्पर्धेमध्ये षटकारांची हॅट्रिक आज आपल्याला पाहायला मिळाली. युवराज कडूच्या बाडमधून एक मोठा बॅटर आहे युवराज कडू. चांगला खेळ सातत्यानं त्याचा आपण बऱ्याचशा स्पर्धांमध्ये पाहिलाय आणि आज वावरलेच्या या मैदानावरती चांगला खेळ त्याचा पाहायला मिळाला. बरसला इसांबे संघाच्या गोलंदाजांच्या विरोधामध्ये आणि 3 गगनभेदी षटकार मागच्या मॅच मध्ये या बॅटरच्या बॅटमधून आपण पाहिले. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. रोशन पवार स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे.
फटका फसलाय, पुल करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतोय, कॅचला कॅरी करतोय आणि हा पहिला बॅटर बाद होतोय साळुंख संघाचा. बॉल आतापर्यंत झालेत, एक बाद एक अशी स्थिती धावफलकावरती साळुंख संघाच्या पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय राहुल मालुसरे, टीमचा कॅप्टन खेळण्यासाठी आता मैदानामध्ये दाखल होतोय. कोयना संघानं फार चांगला खेळ केला. मागच्या पहिल्याच मॅच मध्ये पाली बी संघाला त्याने हरवलं. मागच्या मॅच मध्ये साळुंख संघाने एकतर्फी लढतीमध्ये इसांबे संघाला हरवलं आणि दुसऱ्या फेरीची ही लढत या दोन संघांमध्ये आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू आहे. एक खेळाडू वाईडिश लॉंग ऑफला उभा आहे. चांगली फिल्डिंग सेट केली आहे कोयना टीमच्या कॅप्टननं. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. मिड ऑफचा फिल्डर बॉलच्या खाली येतोय. लगातार 2 बॉलवरती 2 धक्के देतोय साळुंख संघाला तो गोलंदाज कुणाल. दुसरा बॅटर बाद. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये कोणत्याही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक घेतली, चौकारांची हॅट्रिक बॅटरनं लगावली, षटकारांची हॅट्रिक बॅटरनं लगावली तर सूरजजी मोरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि अतुलजी मोरे यांच्याकडून जर या गोलंदाजानं विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नवीन बॅट्समन तेजस मोरे 4थ्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल होत असताना हायस्कूल एंड कडून गोलंदाजी होती. विकेट हॅट्रिक होणार का? झेल टिपला जातोय. गोलंदाजाचं स्वप्न पूर्ण होतंय. विकेट हॅट्रिक मिळतीये ती गोलंदाज कुणालला. तिसरा बॅटर बाद. कुणाल नावाचं वादळ गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. युवराज ज्यानं जबरदस्त बॅटिंग केली तो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे आणि या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त बॉलिंग, धारदार गोलंदाजी होतीये, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होतीये आणि 3 बॅटरला त्यानं बाद केलंय. चौथी विकेट होणार का? 4 बॉल वरती 4 विकेट घेतल्या जातात कुणाल कडून. चौथा बॅटर बाद. बॅटिंग करणारा साळुंख संघाचा ठोक डीजे. चार बॉल वरती 4 लगातार विकेट आपल्याला पाहायला मिळतात. या गोलंदाजासाठी उमेशजी कदम यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विकेट हॅट्रिक साठी अतुलजी मोरे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये असलेलं पारितोषिक विकेट हॅट्रिकचे 500. सूरजजी मोरे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज